रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. वेताळेश्वर महाराज यात्रा उत्सव देवकोंडे या ठिकाणी मित्रांनो आपण आलेलो आहे. तर स्वागत करतो तुमचं. मी संतोष आणि तुम्ही पाहत आहात शेतकरी ब्रँड पुणे. तर मित्रांनो, शनिवार आणि रविवार उद्या आणि परवा 2 दिवस भव्य असं बैलगाडा शर्यती रंगणार आहेत. तर आपण आवर्जून या आणि यात्रेची शोभा वाढवा. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा कशी वाटली मुलाखत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी तानाजी भाऊ कचाटे, राहणार कोयंडे बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी आमच्या कोयंडे बुद्रुक या यात्रेच्या नियोजनाबद्दल आपण आलात. आपले शेतकरी ब्रँड पुणे या न्यूजचा आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कुंडेश्वराच्या पवित्र पायथ्याशी आणि कुंभंडलेच्या पवित्र तीरावर वसलेलं आमचं देवकोंडे हे गाव आणि या देवकोंडे गावातील आमचं ग्रामदैवत वेताळबाबा महाराजांच्या यात्रा उत्सवाचा कार्यक्रम उद्यापासून मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. उद्या सकाळपासून बैलगाड्याची शर्यत चालू होईल. उद्या आणि परवा 2 दिवस बैलगाडे आणि सोमवारी आखाड्याचा कार्यक्रम म्हणजे कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केलेला आहे. प्रथमतः आम्ही या आमच्या गावातील बैलगाड्याच्या घाटाचं नियोजन व्यवस्थितरित्या पार पडलं आहे. गेल्या अनेक वर्ष परंपरेनुसार चाललेला आमचा हा बैलगाडा शर्यतीचा उत्साह दिवसेंदिवस वर्षानुवर्ष जोरदार प्रक्रियेत येत आहे. या गावातील यात्रेनिमित्त पुणे जिल्ह्यातील नामवंत बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन उपस्थित राहत असतात आणि या बैलगाड्याचं नियोजन, बैलगाड्या शर्यतीचं नियोजन करत असताना आम्ही सर्व अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने जे नियम अटी टाकून दिले असतील त्या नियमाचं आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत. कुठेही बैलांना इजा होईल, चापकाचा वापर असं कुठलंही कृत्य आमच्या गावाकडून कधी घडत नाही आणि इथून पुढे घडणार नाही. एकदम काटेकोरपणे नियमांचं पालन करून आम्ही हा घाट एकदम व्यवस्थितपणे पार पाडणार आहोत. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील जे नामवंत बैलगाडा मालक आहेत त्यांचा आदर सत्कार सन्मान या ठिकाणी केला जातो. आता शेठ, मला सांगा की घाट किती फूट राहणार आहे? आमची घाटाची धावपट्टी ही 390 ते 400 फुटाचं आमचं नियमितपणे असतो. तसंच एक 390 ते 400 फुटाचं नियोजन केलेलं आहे घाटाचं. आणि बक्षीस स्वरूप कसं राहणार आहे? बक्षीस स्वरूपामध्ये आम्ही प्रथम येणाऱ्या गाड्यामध्ये आम्ही 51,000 रुपये, द्वितीय 41,000 रुपये, तृतीय 31 आणि चतुर्थ 21,000 रुपये असं एक बक्षिसाचं वितरण आहे. त्याचप्रमाणे फायनलचे पण 21,000 पहिला, दुसरा 15,000, 11,000 आणि 7,000 रुपये असं एक नियोजन आहे. त्याचबरोबर एक घाटाच्या राजाच्या ट्रॉफीचं सौजन्य किंवा मग बाकी पहिल्या येणाऱ्या फळी घोडगाड्यासाठी चषकाचं सौजन्य हे ग्रामस्थावतीन आहे. फायनल साठी पण व्यवस्थित 4 ट्रॉफीचं सौजन्य ठेवलेलं आहे. बरं, आता सर्व पै पाहुणे गाड्या घेऊन येणार आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही आव्हान काय कराल? पंचक्रोशीतील जे गाडा मालक आमच्या गावातील यात्रा उत्सवासाठी उपस्थित राहणार आहे त्या सर्वांसाठी आम्ही आमच्या गावच्या वतीने आणि ग्रामस्थ कोयंडे बुद्रुक, पुणेकर, मुंबईकर यांच्या वतीने एकच आवाहन करीन, आपण या यात्रेचा आनंद घ्या, नियमाचं पालन करा, कुठल्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही असं आपण कृत्य करायचं नाहीये. सर्व टोकन पद्धतीने गाडे सोडले जातील. सर्व गावातील मंडळी, आमचे तरुण सहकारी मित्र आणि ग्रामस्थ आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील. आपण ही यात्रा एकदम आनंदात आणि उत्साहात साजरी करत आहोत. त्याचा आनंद पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. आता हे बक्षीस वितरण जे आहे 2 दिवस तुमचा घाट आहे, तर मग फायनल वगैरे कसे असणार आहे? आता यात्रेच्या निमित्त जे 2 दिवसाचे गाडे पळवण्याचं नियोजन केलेलं आहे, सर्व नंबराचे जे बक्षीस आहे ते 2 दिवसामध्ये डिवाइड केले जाईल आणि त्याचं वाटप शेवटच्या दिवशी फायनल झाल्याच्या नंतर केलं जाईल. फायनलचंही तसंच आहे. फायनलचं पण आपण 2 दिवसाचे जे बक्षीस आहे ते 2 दिवसात आतून येणाऱ्या बाऱ्यांमध्ये 1, 2, 3, 4 नंबरमध्ये डिवाइड करून देणार आहे. त्याच्यामुळे जे बक्षीस आहे ते 2 दिवसाचं एक सेपरेट असं डिवाइड करूनच देणार आहे.
बरं, पहिल्या दिवशी घाट किती वाजता चालू होईल? उद्या सकाळी 4-8 वाजता आपला घाट सुरू होईल. त्याच्यामध्ये आमच्या गावातले एक 30-40 टोकन असतील. काही टोकन उद्या होतील आणि काही टोकन परवा दिवशी होतील. 20-20 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि गावच्या गाड्याला कंपल्सरी टोकन ठेवलेलं आहे. बरं, मला सांगा की जेणेकरून पाहुण्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल की गावच्या गाड्यांना प्राधान्य? नाही, प्रथमतः आम्ही आमच्या गावच्या वतीने असा निर्णय घेतलाय का पाहुणे मंडळींना पहिलं प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्यामधून आमच्या गावातील एक 10 गाडी पाहुण्यांचे झाले की एक गाडा आम्ही आमच्या गावातील एक सोडणार आहोत. जेणेकरून गावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये जे एक आपलं परंपरा आहे बैलगाड्याची जुन्या काळापासून चालत आलेली आहे, ती परंपरा कायम पुढे जात राहावी, आपली खिल्लार जात जोपासली जावी आणि एक पशुसंवर्धन केलं जावं. त्यामुळे आमच्या गावामध्ये आज आम्ही जे करतोय बैलगाड्याचं नियोजन खूप वर्षापासून, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या गावातील चांगले नामवंत बैल या गावातून तयार झालेले आहेत. सर्व तरुण पिढी एकत्र येऊन सर्व एक विचाराने आमच्या गावात काम करत आहेत. बैलगाड्याचं नियोजन एकदम पद्धतशीरपणे केलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच सोमवारी आमच्या इथे एक जंगी आखाड्याची एक कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक आम्ही पुणे जिल्ह्यातील एक नामवंत निमंत्रित पैलवान केले आहेत, ज्यांचं नियोजन आम्ही प्रथमतः प्रत्येक कुस्ती एक प्रथमतःच एक नियोजनबद्ध ठरवून टिपवून ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते आखाड्यामध्ये नियोजन केलं जाईल आणि प्रत्येकाला सेपरेट असा एक चुरशीच्या आखाड्याचं एक चुरशीचे कुस्त्या होतील आणि त्याच्यातून ते जे इनाम असन तो त्यांना ते इनाम दिला जाईल आणि त्यांचा एक आदर सत्कार पैलवानांचा आमच्या गावाच्या तर्फे ग्रामस्थांतर्फे केला जाईल. तर आता इथं लक्षात घेता उन्हाचा कडाका वाढतोय, तर पाहुण्यांचे बैल वगैरे जे येणार आहे तर त्यांना बांधण्यासाठी पाण्यासाठी आमच्या गावातील समजा इथं एकदम मोकळी जागा आहे. इथं झाडांची पण खूप अशी सुविधा आहे आणि ज्या कोणाला गरज पडेल ते स्वतःचे शेड नेट आणतात किंवा आपणही थोडंसं नेट करून त्यांना सुविधा करून देतोय. ती सर्व घाटातील मंडळींना पाण्याची किंवा घाटात त्या बैलांना घाटाच्या आसपास बांधण्यासाठी एक नेटची सुविधा केली आहे, नेटची. बरं, अलाउन्सर कोण असणार आहेत आणि गाडा मास्टर कोण असणार? खेड तालुक्यात जे प्रत्येक घाटामध्ये जे अलाउन्सर आहेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि नामवंत घड्याळ मास्तर असतील त्यांचे पण आम्ही इथं नियोजन केलेलं आहे. बरं, तुम्ही टाइम काढून माझ्या चॅनलसाठी थोडी संधी उपलब्ध करून दिली आणि उद्यापासून तुम्हाला जो घाट चालू होतोय त्याच्यासाठी माझ्या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडून आपल्या चॅनलचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. धन्यवाद.